आता बातमी कोकणात आहे। सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे कोकण किनारपट्टी गजबजलेली आहे। हजारोंच्या संख्येने पर्यटक सध्या कोकणामध्ये दाखल झालेत। समुद्रामध्ये मनसोक्त डुबण्यासाठी तसंच वॉटर स्पोर्ट्सचा आनंद लुटण्यासाठी आता पर्यटक मोठी गर्दी करतायत। गेले 4 दिवस रत्नागिरीमधील दापोली, वेळास, कर्दे, हरणे, गुहागर, वेळणेश्वर, हेदवी, आरेवारे परिसर, गणपतीपुळे या समुद्रकिनारी मोठ्या संख्येने पर्यटकांची लगबग आपल्याला पाहायला मिळते। सलग सुट्ट्यांमुळे आता अनेक जण या ठिकाणी प्लॅन करतायत। एप्रिल महिन्यातच पर्यटन हंगामाला सुरुवात झालेली असून एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासूनच खरं तर सगळे बुकिंग फुल आहेत अशी माहिती समोर येते। कोकणामधील समुद्रकिनाऱ्यावर लगतची हॉटेल्स सध्या हाऊसफुल झालेली आहेत आणि यावर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्या कोकणातील किनारपट्टी भागामध्ये घालवण्याचा ट्रेंड एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतोय। सध्या मुंबई, पुणे, नागपूर या भागातनं मोठ्या संख्येने हे पर्यटक कोकणामध्ये आलेले आहेत आणि या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे कोकणची किनारपट्टी ही गजबजलेली आहे। आपण सध्या आहोत ते गणपतीपुळे समुद्रकिनारे आहोत। तर या ठिकाणी देखील आपण पाहतोय हजारोंच्या संख्येने पर्यटक जे आहेत ते रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठिकठिकाणी समुद्रकिनाऱ्यांवरती आलेले पाहायला मिळत आहेत। समुद्रकिनारी वॉटर स्पोर्ट्स असतील किंवा वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्याचा मौज मजा लुटण्याचा आनंद जे आहे ते पर्यटक लुटतात। आपल्यासोबत असेच काही पर्यटक आहेत। काय नेमकं सांगाल, तुम्ही कुठून आलेला आहात आणि कशा पद्धतीने आनंद लुटलात? आम्ही शिरूरवरून आलोय, नगर बोंडीवरून, देवदैठण गाव आहे आमचं। सलग सुट्ट्या आल्यामुळं खूप छान वाटते। समुद्रकिनारे वगैरे एकदम स्वच्छ आहेत, मस्त वाटतं। आणि तर वॉटर स्पोर्टचा आनंद देखील पर्यटकांनी लुटलेला आहे। असेच काही पर्यटक आहेत। तुम्ही नेमकं काय सांगाल, कुठून आलेला आहात आणि कशा पद्धतीने इथला आनंद लुटताय तुम्ही? आम्ही नाशिकहून आलेलो आहे। सलग सुट्ट्या असल्यामुळे आम्ही कोकणला निवडलं। इथे खूप छान राईड्स आहे, सगळं छान आहे। आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या राईड्स केल्या। आत्ता देखील राईड्सला चाललेलो आहे। खूप रश आहे, मस्त आहे गणपती। निश्चितच आपण जर पाहायला गेलो तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून असेल त्याचप्रमाणे राज्याबाहेरूनही हजारोंच्या संख्येने पर्यटक जे आहेत ते रत्नागिरीमध्ये दाखल झाले आहेत आणि लागून आलेल्या सुट्ट्यांचा आनंद लुटताना या ठिकाणी पर्यटक आपल्याला पाहायला मिळत आहेत। राकेश गुडेकर, NDTV मराठी, गणपतीपुळे, रत्नागिरी।